नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना म्हणजेच 5 लाख रुपयेपर्यंतचा जो दवाखाना आहे, हा दवाखाना या योजनेच्या माध्यमातून फ्रीमध्ये केला जातो। या योजनेमध्ये अनेक लोकांचा समावेश करण्यात आलेला होता, परंतु अजूनही काही लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास वंचित राहिलेले होते। पात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता। तर असे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांचा नव्याने आयुष्यमान भारत योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला असून त्यांनाही 5 लाख रुपयेपर्यंतचा जो दवाखाना आहे, हा दवाखाना यानंतर मोफत मिळणार आहे। तर हे जे लाभार्थी आहेत नव्याने समावेश करण्यात आलेले, हे लाभार्थी कोण आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते। याच्या तारीखला सुरुवात ही झाली होती, परंतु त्याच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड धारक आणि केसरी रेशन कार्ड धारक यांचा समावेश करण्यात आलेला होता आणि जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत हे मात्र या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले होते। तर आता मित्रांनो, या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले असून जे वंचित राहिलेले पांढरे रेशन कार्ड धारक आहेत, या पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे। जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत, या शुभ्र शिधापत्रिकांच्या बाबतीमध्ये आधार कार्ड संलग्न करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व अन्नधान्य वितरक अधिकारी तसेच सर्व उपनियंत्रक शिधा वाटप यांना रेशन कार्डशी आधार कार्ड जोडणी करण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, जे वंचित होते पांढरे रेशन कार्ड धारक, त्यांना यापूर्वी या योजनेचा लाभ घेता येत नव्हता 5 लाख रुपयेपर्यंतच्या दवाखान्याचा। आता त्यांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला असून हे जे शुभ्र शिधापत्रिका धारक आहेत यांना सुद्धा यानंतर यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।